कोरोना विरुद्ध अद्यापपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्वच्छता पाळणे तसेच बाहेर निघताना तोंडाला मास्क बांधून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून खबरदारी घेणे हाच एकमात्र या आजारापासून वाचण्यासाठी उपाय आहे। सध्या देशात लॉकडाऊन सुरू असून बोटावर मोजण्याइतपत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच जीवनावश्यक सेवा पुरविणारे नागरिक बाहेर पडत आहे। अजूनही बहुतांश नागरिकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता दिसून येत नाही, म्हणून सध्या व भविष्यात सुद्धा मास्कचा तुटवडा निर्माण होऊ शकतो। यासाठी नांदगाव खंडेश्वर ITIचे प्राचार्य दीपक गुरव यांनी नेमकी ही बाब लक्षात घेऊन संस्थेमध्ये उपलब्ध सोयी सुविधांचा वापर कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी करण्याचे ठरवित संस्थेअंतर्गत फॅशन टेक्नॉलॉजी या विभागातील यापूर्वी सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत शिक्षिका प्रतीक्षा अजमिरे व दीपाली शिंदे तसेच अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी मुली नयना मडावी, प्रिया कोल्हे, पूजा कंटाळा, स्वाती राणे, काजल गुप्ता या सर्वांच्या सहकार्यातून संस्थेकडून जास्तीत जास्त विविधांगी पद्धतीने मास्क तयार करण्याचे काम संस्थेमध्ये सुरू आहे। प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य आणि गुरु साहेब यांनी आम्हाला मास्क बनवण्याचे काम दिलेले आहे। तर त्यामुळे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आम्ही मास्क बनवत आहोत। शिक्षक व विद्यार्थिनी हे कार्य करीत आहे। कोरोना या आजारापासून अनभिज्ञ असणारे गोरगरीब नागरिक ज्यांची मास्क खरेदी करण्याची परिस्थिती नाही, अशा लोकांना तहसील प्रशासनामार्फत या मास्कचा पुरवठा करण्यात येईल। औद्योगिक प्रशासना राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे स्पिन टेक्नॉलॉजी शिल्पनिर्देशक म्हणून कार्यरत आहे। याची जाणीव माननीय नांदगाव खंडेश्वर इथले प्राचार्य यांना होती, तर त्यांनी मास्कची कल्पना माझ्यासमोर ठेवली आणि त्याचप्रमाणे म्हणजे याचे कोविड-19 पासून सर्वांचे संरक्षण व्हावे याकरिता मुलींच्या सहकार्याने आम्ही सर्व मास्क बनवत। कोरोना व्हायरस असल्यामुळे ही मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे। मी फॅशन टेक्नॉलॉजीची आहे म्हणून मॅमनी सरने आम्हाला म्हटलं आणि मास्क तयार करत आहे। तसेच आवश्यकता भासल्यास शासनाला मास्क पुरविण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्राचार्य गुरव यांनी सांगितले। नमस्कार, आपणा सर्वांना ज्ञात आहेच की सध्या देशावर म्हणजे देशावर नव्हे पूर्ण जगावर कोरोना व्हायरस या विषाणूने जो हल्ला केलेला आहे त्याला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे मास्क लावून म्हणजे तोंडाला मास्क लावून त्याचा काहीतरी प्रमाणात प्रतिबंध आपल्याला करता येतो। यासाठी या नांदगाव परिसरातील ग्रामीण लोकांसाठी किंवा गरजू लोकांसाठी जे मास्क विकत घेऊ शकत नाहीत किंवा घेत नाहीत त्यांच्यासाठी संस्थेतील फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायाच्या निर्देशिका कुमारी अजमिरे मॅडम, चौकडे आणि शिंदे मॅडम यांनी त्यांच्या प्रशिक्षणार्थींसोबत मास्क तयार करण्याचे एक चांगले कार्य संस्थेत केलेले आहे। त्या दोन्ही मॅडम आणि प्रशिक्षणार्थी यांचे मी प्राचार्य म्हणून अभिनंदन करतो। धन्यवाद। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।